भारतीय संगीतसृष्टीतला एक सुवर्ण स्वराचा प्रवास आज थांबलाय. दमपासून पिंजऱ्यामधल्या लावणीपर्यंत आपल्या आवाजावर जगाला डोलवणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी वयाच्या 92व्या वर्षी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्या मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात होत्या. त्यांची नात जनाई भोसले हिनं सोशल मीडियावरून त्यांच्या प्रकृतीची माहितीसुद्धा दिली होती. पण उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. आशाताईंचे पुत्र आनंद भोसले यांनी अतिशय जड अंतकरणानं ही बातमी माध्यमांना दिली. लता दीदींच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत आलेल्या आशाताईंनी फक्त बहिणीची सावली न राहता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आर डी बर्मन, ओ पी नय्यर यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी हजारो अजरामर गाणी दिली. हिंदी, मराठी, बंगालीसोबत अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. आशाताईंचे पार्थिव उद्या सोमवारी सकाळी 11 ते 3 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहेत. त्यानंतर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या महान गायिकेला निरोप देण्यासाठी सध्या ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. आशाताई आज आपल्यात नाही, पण त्यांचा वर्सटाईल आवाज येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील या स्वरमौलीला तरुण भारत परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.